बातमी पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे। वाडा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण तालुका हादरला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या गवताने भरलेल्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एका निष्पाप पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे। या घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, रस्त्यालगतची अतिक्रमणे आणि प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरून दोघे इसम एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून निवांत चालत होते। सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मागून आलेल्या ट्रकने अचानक जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोघेही रस्त्यावर कोसळले। यात सदू बाळू मुकणे, वय वर्ष 55, राहणार उमरोठे वाडा यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र अति रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली। पुढील उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण दुर्दैवाने उपचारासाठी नेत असताना प्रवासादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। या वृत्ताने उमरोठे गावासह वाडा शहरावर शोककळा पसरली। पादचाऱ्यांना चालायचे कुठे? वाडा बाजारपेठेतील मुख्य रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो। एकीकडे रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे, तर दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, हातगाडी धारक आणि अनधिकृत पार्किंगमुळे उपलब्ध जागा आणखी कमी होते। परिणामी पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून थेट वाहनांच्या मधून मार्ग काढावा लागतो। नागरिकांच्या मते कालचा अपघात हा याच परिस्थितीचा परिणाम आहे। याआधी खंडेश्वरी नाका परिसरात अशाच प्रकारे एका वृद्धाला अपघातात जीव गमवावा लागला होता। वारंवार अपघात होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत। प्रशासनाला अजून किती बळी हवेत, असा थेट सवाल आता विचारला जात आहे। फुटपाथवरची अतिक्रमणे, रस्त्यालगतची अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे। या अपघाताची नोंद वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या घटनेतून धडा घेत तातडीने अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावेत, वाहतूक नियंत्रण कडक करावे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे।